नाही, तुमची मला भीती वाटते म्हणून मी काय तुम्हाला रिप्लाय देत नाही भाऊ. 100% अरे रिप्लाय यार देत भाऊ ऐका ना. मी म्हणत होतो या बाबाचा, मला का अजून फोन येत नाही. हॅलो. हॅलो, दंगेकर साहेब बोलता का सर? हो. साहेब मी छत्रपती संभाजीनगर मधून रमेश पाटील बोलतोय, सामाजिक कार्यकर्ता. तुम्हाला विनंती आहे, काय बोलू नका मला. अरे नाही नाही. भाऊ ऐका ना भाऊ, ऐका ना भाऊ प्लीज. तुम्ही काहीतरी मला भाऊ नाही बोलणार भाऊ, ऐका ना भाऊ, शब्द आहे माझा. वर्ष वाट बघतोय तुमच्या फोनची, आलाय मला. भाऊ ऐका ना भाऊ, मला तुम्ही काय जे बोलू नका एवढं. तुम्ही नाही बिलकुल, तुम्ही जे काम करताय कार्यकर्ता मला तुम्ही नाही ऐका ना भाऊ, तुम्ही जे काम करताय ना, ऐका ना. नाही, तुम्ही बोलता माझी नाही तुम्ही जे काम करताय ना भाऊ, ते यांनी चंद्रकांत पाटलांनी केलं पाहिजे, एवढं मला कळतं. मला काय, फक्त माझी विनंती, मला गरीबाला काय बोलणार भाऊ काय ऐका ना प्लीज, काय नाही बोलणार भाऊ प्लीज, बरं ऐका ना. काय अरे यार भाऊ, उद्योग माझा भाऊ विषय असा आहे बरं का, की विषय असा आहे की बघा ठीक आहे, बघा आज तुमची जात मला माहित नाही, माझी जात माहित नाही. चंद्रकांत पाटील स्वतः जैन धर्मी असून स्वतःच्या मंदिराला वाचू शकत नाही. तो व्यक्ती काय पुण्याला वाचू, मला सांगा बरं. हॅलो. नाही, तुमची मला भीती वाटते म्हणून मी काय तुम्हाला रिप्लाय देत नाही भाऊ. 100% अरे यार भाऊ ऐका ना. मी म्हणत होतो या बाबाचा, मला का अजून फोन येत नाही, काय येत नाही, पण आलाच. अरे भाऊ बरं भाऊ ऐका ना, तुम्ही जे करताय काम त्याच्याबद्दल अभिनंदन बरं का तुमचं. थँक्यू. आणि ऐका ना, माझे मोळ पण दुश्मनी कोणीच नाही, पण हे काम यांनी चंद्रकांत दादांनी करायला पाहिजे, एवढं मला माहिती. बरोबर. जो व्यक्ती स्वतःच्या जातीसाठी लढू शकतो तो महाराष्ट्रासाठी काय करायला. हो. जातीसाठी लढतात, समाजासाठी लढतात. तुम्ही पुणेकर म्हणून आणि जाऊ दे आता काय बोलू. एक सांगू तुम्हाला, सांगा बाबा. तुमच्यामध्ये माझा फार जीव आहे बरं का, आय लव्ह यू भाऊ म्हणून मोठे. थँक्यू सर. हा तुमचा नंबर आहे का, फीड करू का भाऊ मी? अरे कारण भाऊ फीड मला करायला. काय बोलू देऊ नका फोन. अरे भाऊ बघा, चुकीचं केलं तर बोलू, चुकीचं करत नाही काय बोलू. माणूस आहे मी पहिलं लय दिवसापासून ठरलं, या बाबाचा फोन आला तर आपलं त्याची माफी मागून मोकळं. अरे नाही भाऊ नाही. किती घाबरतो तुम्हाला मी. नाही घाबरायचा विषयच नाही दादा. बघा तुमचं जे कर्तव्य चांगलं आहे बरं का. मला माहित नाही घोटाळा झाला असं नाही, पण काम कोणाचं आहे ज्या प्रकारे बघा, यांचं काम आहे ना. चंद्रकांत पाटला जे तिथून इथून आले, इथून आता इथं सपोर्ट कोणत्याही पालकमंत्र्याचं शिवाय हे काम होऊ शकत नाही कोणत्या गोष्टी. मी तुमच्या सारखी फिल्म बघत असतो, हा बाबा माझ्या अंगावर कधी येईल म्हणून घाबरतोय. आलाच तो फोन, पण मला समजून घ्या आणि आपले ते पीप टाकू नका, एवढं करा. नाही भाऊ, क्लिप तो टाकणारच आहे 100%. टाकणार आहे का? तेच म्हणतो, मला फक्त प्रतिक्रिया द्या की चंद्रकांत पाटलाचं काम आहे का नाही करायचं. नाही, तुम्ही आपण मी बाबा, तुम्ही छोटा माणूस आहे भाऊ, काय बोललो मी तुम्हाला. मी माझ्याकडे काहीच नाही, मी पण छोटा आहे, पण माझं एक म्हणणे हे काम चंद्रकांत पाटील. बरं विषय असा आहे भाऊ, आहे का नाही, जेवरी म्हणून आहे बरं का संभाजीनगरचे. त्यांचं असं म्हणणं आहे की अगर मोहोळ साहेबांना जागा लागत असेल तर संभाजीनगरमध्ये देऊ, फक्त तेवढं मंदिर सोडून घ्यायचं म्हणणं आहे त्यांचं. ते देते बरं, जैन लोक श्रीमंत आहे आमचे संभाजीनगरचे. ते मोहोळ साहेबांना ते जागा देते 40-50 एकर काय लागत असेल तर ते त्यांना म्हणे याच्यावर लोन काढून घ्या, फक्त ते पुण्याचं तेवढं मंदिर वगैरे जागेत सोडून घ्या. भेटू भाऊ एकदा, 100%. ओके. आणि तुमचं काम एकदम प्रचंड आहे. ओके बस, थँक्यू. तुमचा फोन यायची अपेक्षा होती, परमिशन तुमचा फोन आला. ठीक आहे. फक्त मला कुठं घेऊ नका. म्हणलं मोठा भाऊ म्हणून आलो म्हणून तुम्हाला मी ते जाण तुम. ओके बस.